चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला जो आपला चॅप्टर चालू आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर मधला, आपण आता प्रॅक्टिस नंबर 1.4 कंप्लीट करून घेणार आहे आणि लगेच आपण काम करणार आहे, या चॅप्टरला एंड करणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेले जे चॅप्टर आहेत त्या सगळ्या चॅप्टरचा A to Z प्रॅक्टिस सेट नंबर तुम्हाला पूर्णपणे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. त्यापूर्वी लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर कमेंट आमच्या वाचत जा, रीड करत जा, त्याला रिस्पॉन्स देता. तर सगळ्यांच्या कमेंट देखील रीड केल्या जाणार आहे आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देखील तुम्हाला दिला जाणार आहे. ओके, चला आता बघूया मित्रांनो, डायरेक्ट आता 1.4 ला आपण डायरेक्टली स्टार्ट करतो. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, तुम्हाला दिलेली ही ऍक्टिव्हिटी आहे. बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलाय. बघा आता काय सांगितलंय, द नंबर √2 इज शो ऑन अ नंबर लाईन. बघा काय करायचं तुम्हाला, √2 नंबर हा तुम्हाला काय करायचा नंबर लाईन वरती शो करायचा आहे. देन द स्टेप आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2. बघा, फिलिंग द बॉक्सेस प्रॉपरली द कंप्लीट ऍक्टिव्हिटी. बघा काय करायचं तुम्हाला, का √3 हा नंबर दाखवण्यासाठी तुम्हाला काम करायचे, का √2 ची तुम्हाला जी दिलेली ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला काम करायची, का पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. ओके, आता बघा सगळ्यात पहिले याच्यामध्ये बघा काय सांगितलं आपल्याला, द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शो द नंबर. बघा काय हा पॉइंट क्यू दिसतो ना इथं, हा तुम्हाला पॉइंट करतो का याच्यामधला तुम्हाला नंबर लाईन तुम्हाला दाखवतो. ओके, पुढे बघा, द लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉ थ्रू द पॉइंट क्यू. काय दिसते आपल्याला, का पॉइंट क्यू मधून तुम्हाला ही काय ही जी लाईन दिसते आपल्याला, बरोबर आहे, आर क्यू दिसते ना तुम्हाला, ही काय आर क्यू इथं दिसतोय ना, हा काय झाला तुमचा तर परपेंडिक्युलर झाला. बरोबर आहे, काय झाला, हा परपेंडिक्युलर झाला. देन द बघा राईट अँगल ORQ, या राईट अँगल मध्ये आता बघा काय ORQ या राईट अँगल मध्ये काय करायचं तुम्हाला, का ड्रॉइंग सेगमेंट ओआर आपण काय केली, ड्रॉ करून घेतली याच्यामध्ये. ठीक आहे ना, मग आता यावरून तुम्हाला काम करायचं. लक्षात घ्या, जिथं तुम्हाला राईट अँगल दिसला, काय जिथं तुम्हाला राईट अँगल दिसला तिथं तुम्हाला समजून जायचं का तुम्हाला पायथागोरस थेरम वापरायचे. बरोबर आहे, मग राईट अँगल जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये काय का राईट अँगल, समजा तुम्ही एखादा ट्रायंगल वापरला अशा प्रकारे, मग यामध्ये जर तुम्हाला एखादी कुठली साईड करा, तुम्हाला कुठलीही साईड हायपोटेनस काढा, त्याच्यानंतर पहिली साईड बेस हाईट वगैरे काय असेल ते कुठलीही काढा, तर तुम्हाला याच्यामध्ये पायथागोरस थेरम तुम्हाला वापरायचा आहे. सो नाव देअरफॉर बघा आता मित्रांनो इथं काय, का बाय युजिंग, आता सगळ्यात पहिले काय OQ ची लेंथ बघा, काय हा OQ दिला आपल्याला, याचे दिले लेंथ तुम्हाला बघा √2 दिले आणि हा OR आला बघा, काय OR चा लेंथ आली 1 आला. देन बघा आता मित्रांनो बघा काय, का यामध्ये तर तुम्हाला काम करायचं का पायथागोरस थेरम तुम्हाला हा पूर्णपणे वापरून घ्यायचा आहे. बघा काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण पायथागोरस थेरम हा आपल्याला यूज करायचे. बघा आता मित्रांनो, सो देअरफॉर आता बघा मित्रांनो याच्यामध्ये काय येणार बघा, आता सगळ्यात पहिले याच्यामध्ये दिलेली कंडिशन आपल्याला काय भेटणार आहे, तर OR स्क्वेअर. बघा काय OR स्क्वेअर याच्यामध्ये हा दिलेला आपला काय हायपोटेनिस OR स्क्वेअर. बरोबर आहे, म्हणजे काय हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, किंवा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, किंवा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड साइड प्लस वन साइड स्क्वेअर, फर्स्ट साइड म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे, तर अशा प्रकारे तुम्ही नोट करू शकता. म्हणजे काय हायपोटेनियस स्क्वेअर OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस RQ किंवा QR स्क्वेअर, अशा प्रकारे तुम्ही इथं देणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना, काय करा, दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, या व्हॅल्यू सगळ्या याच्यामध्ये पुट करून टाकायचे. आता OQ ची व्हॅल्यू बघा, आता OQ ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, √2 दिलेली आहे. बरोबर आहे, OQ ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, √2 दिली. आता ही √2 व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये इथं पुट करायची. बघा, मग हा OQ दिलाय तुम्हाला, √2 दिलाय, मग इथं काय येणार, हा √2. बघा इथं काय नंतर √2 म्हणजे हा झाला √2 चा स्क्वेअर. नंतर OR ची व्हॅल्यू बघा तुम्हाला किती दिली याच्यामध्ये, तर 1 दिली. बरोबर आहे, OR ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 1 दिली, म्हणजे हा झाला तुमचा 1 चा स्क्वेअर. बघा मित्रांनो किती झाला, 1 चा स्क्वेअर झाला बघा याच्यामध्ये. देन बघा मित्रांनो, आता जसे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच ऍक्टिव्हिटी नुसार तुम्हाला पुढे जायचंय. बरोबर, याच्यामध्ये अजिबात चेंज करायचा नाहीये. मग आता बघा मित्रांनो, √2 चा स्क्वेअर किती येणार, सगळ्यात पहिले समजून घ्या. बघा हा √2 दिलेला आहे आणि याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा. बरोबर आहे, तर आता काम करायचं, लक्षात घ्या, हा स्क्वेअर आणि हा रूट काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे इथं तुमचा फक्त आणि फक्त उरणार आहे 2 उरणार आहे. काय उरणार, फक्त आणि फक्त 2 उरणार आहे. हा 2 झाला आणि 1 चा स्क्वेअर किती येतो, 1 येतो. सो देअरफॉर 2 + 1 किती येणार बघा मित्रांनो, 3 येणार आहे. बरोबर आहे, 2 + 1 किती येणार, 3 येणार आहे. आणि इकडे तुम्हाला सांगितलंय का OR चा स्क्वेअर आहे, OR चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 आहे. मग जर तुम्हाला नुसती OR ची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर याचा स्क्वेअर याला द्या, हा जाईल तुमचा √3 मध्ये. कसं जाईल, हा रूट मध्ये जाणार, म्हणजे इथं येणार तुमचा √3. बरोबर आहे, इथं किती येणार तर तुमचा √3 येणार. सो अशा प्रकारे आपण काय ड्रॉ अँड आपण अशा प्रकारे नंबर शो केलाय. नंतर बघा ड्रॉ अँड आर्क विथ द सेंटर ऑफ O. इथून तुम्हाला काम करायचंय का याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला राउंडर घेऊन तुम्हाला अशा प्रकारे एक आर्क तयार करायचे. सो दॅट इज द रेडियस OR. देन मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन
अँड आर्क द ॲज द सी द पॉइंट सी शो ऑन द नंबर बाय रूट 3. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं पॉइंट सी वरती हा पॉइंट जो दिलाय तो तुम्हाला शो केलेला याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. ओके ना. चला, सगळ्यांच्याही कमेंट ज्या काय असतील त्या सगळ्या तुम्हाला इथं रीड केल्या जातील, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. पण लक्षात घ्या, जे काही सिंपल वगैरे आहे ते पूर्ण मागच्या वेळेला एकाने कमेंट केली का सर आमच्या कमेंटला रिप्लाय दिला नाही, बोललो सॉरी जरा वेळ भेटला नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांच्या ज्या काही लावीला वगैरे कमेंट असतील त्याच्यावरती नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यांना समजतंय का, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे का तुम्हाला समजतंय का हे तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. ठीक आहे ना. बघा, सो आता आणि हा इथं तुम्ही काम करा, इथं जर बघितलं आपण, ठीक आहे ना, ओआर दिला आपल्याला, तो ओआर ला तुम्ही रूट 2 घेऊ शकतात. हा इथं इथं रूट 2 तुम्ही त्याला घेऊ शकतात. ओके. इथं काय करू शकता तुम्ही त्याला रूट 2 घेऊ शकतात. ओके, काय अडचण नाही. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण याच्यामधला, समजून घ्या. ठीक आहे. काय डाऊट असेल, काहींचं म्हणणं आहे का रिव्हिजन साठी आम्हाला सगळे चॅप्टर वगैरे दिले त्याचे आयएमपी क्वेश्चन पाहिजे, तेही तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. ओके ना. बघा आता नेक्स्ट तुम्हाला सांगितले का रूट 5 तुम्हाला काम करायचं का दिलेला नंबर आहे काय, शो द नंबर रूट 5 ऑन द नंबर लाईन. या नंबर लाईन वरती तुम्हाला काम करायचं का रूट 5 नंबर तुम्हाला काय करायचं शो करायचंय. आता सगळ्यात पहिले याला दाखवण्यासाठी काम करा, एक नंबर लाईन घ्या. बरोबर आहे. नंबर लाईनला घेतल्यानंतर समजा इथं तुम्ही 0 घेतला, काय घेतलं तर तुम्ही 0 घेतला म्हणजे हा तुमचा पॉइंट ओ झाला. बरोबर आहे. याच्यानंतर काम करा, इथं 1 डिस्टन्स घ्या म्हणजे इथं 1 झाला, इथं सेकंड डिस्टन्स घ्या, इथं तुमचा 2 झाला, त्याच्यानंतर इकडे तुमचं -1 -2 वगैरे काहीतरी येणार आहे. ठीक आहे ना. जो आपण पहिली ऍक्टिव्हिटी बघितली, लक्षात घ्या काय अशा प्रकारेच तुम्हाला ट्रायंगल याच्यामध्ये करायचं. 0 पासून तुम्हाला पुढे 1 2 वगैरे काय असेल तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे ना. देन बघा मित्रांनो, आता पुढे याला शो करताना बघा, सगळ्यात पहिले हे आपण 1 2 का घेतलं, जर तुम्हाला लक्षात घ्या रूट 5 दिलेलं आहे, काय दिलं तुम्हाला रूट 5 दिलाय, तर याच्या अगोदर काम करायचं का असा एखादा नंबर बघायचा का जो परफेक्ट स्क्वेअर मध्ये येतोय. मग आपण जर बघितला 2 चा स्क्वेअर किती येतो 4 येतो. बरोबर आहे. मग 4 + 1 जर केला तर आपल्याला किती भेटतो 5 भेटतंय. मग काम करायचं इथं 2 काय करायचं 2 घरं म्हणजे काय करायचं 2 डॅश पुढे जाऊन तुम्हाला हे करायचं. ठीक आहे ना. 1 2 डॅश सोडल्या, मग आता इथं जो ट्रायंगल तुमचा तयार होणार ना याचं पण तुम्हाला मेजरमेंट भेटणार आहे किती, हे पण तुमचं किती असणार आहे 1 असणार आहे. मग तुम्ही काम करा, याला डायरेक्टली प्रॅक्टिकली याला नाव देऊन टाका. डायरेक्टली तुम्ही याला नाव द्या ओ आर, आणि इथं तुम्हाला वाटलं तर एखादा जो काही पॉइंट असेल याला क्यू नाव दिला तरी चालेल. सो नाव द फ्रॉम द काय पायथागोरस थेरम. बरोबर आहे. डायरेक्टली आपण काय घेणार याच्यामध्ये जर एखादी आपण ही सेगमेंट याला ड्रॉ वगैरे केली, आपण याच्यामध्ये जे काही असेल डिस्टन्स घ्या, ही सेगमेंट याला ड्रॉ करा, त्याच्यानंतर ही पण इथं परपेंडिक्युलर तुम्हाला ड्रॉ करायचे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय हा इथं दिसणार आहे तुमचा हा असणार आहे, तर लक्षात घ्या इथं काय असणार आहे तर हा तुमचा राईट अँगल असणार म्हणजे काय असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे. बरोबर आहे. चला, समजतंय का कमेंट करा फटाफट, मी बघतोय. ठीक आहे, काय अडचण नाहीये. ओके, ठीक आहे. बघा, ठीक आहे. तर आता काम करा, याच्यामध्ये जे जे आपल्याला दिसते ते बघा. आता काय याच्यामध्ये दिसते OQ ची व्हॅल्यू बघा. सो देअरफॉर OQ इज इक्वल टू आपल्याला 2 दिसतोय. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये QR आपल्याला दिसतोय बघा, काय दिसतोय QR इज इक्वल टू 1 दिसतोय. बरोबर आहे. मग सिम्पली काम करायचं, काय यूज न करता बाय युजिंग पायथागोरस थेरम. बरोबर आहे. काय तर बाय युजिंग बघा पायथागोरस थेरम आपण काम करतो का जिथं जिथं राईट अँगल ट्रायंगल असेल तिथं आपण काम करतो का पायथागोरस थेरम वापरत असतो. बरोबर आहे. मग आता पायथागोरस थेरम नुसार आपल्याला काम करायचंय का यामध्ये फक्त आणि फक्त पायथागोरस थेरम यूज करायचंय. मग कशा प्रकारे यूज करणार, मग आपल्याला माहिती आहे ना फॉर्म्युला, काय माहिती आहे आपल्याला का हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये फक्त काम करा, दिलेल्या व्हॅल्यू तुम्हाला फक्त काय करायचे पुट करायचे. बरोबर आहे. बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर तुम्हाला अशा प्रकारे व्हॅल्यू पुट करायचे. मग आता याच्यामध्ये हायपोटेनियस काय झाला याचा ओआर झाला. बरोबर आहे. हायपोटेनियस काय झाला तर हा ओआर झाला, म्हणजे काय ओआर चा स्क्वेअर प्लस, बरोबर आहे, म्हणजे काय ओआर चा स्क्वेअर इज इक्वल टू हा ओक्यू चा स्क्वेअर घ्या, ओक्यू स्क्वेअर प्लस राहिला का तुमचा आर क्यू किंवा क्यू आर चा स्क्वेअर. ठीक आहे ना. क्यू आर चा स्क्वेअर दिलेलं व्हॅल्यू पुट करा. ओआर आपल्याला याच्यामध्ये काय का ओआर ची व्हॅल्यू बघा, याच्यामध्ये काय ओआर ची व्हॅल्यू सगळ्यात पहिले आपल्याला महत्वाची काय फाइंड आउट करायची आहे. त्याच्यामुळे आता लक्षात घ्या का ओआर ची फाइंड आउट करण्यासाठी काय करा, ओआर ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता बघा इथं काय दिले आपण क्यू आर ची व्हॅल्यू आपल्याला सॉरी इथं फाइंड आउट करायची. आणि लक्षात घ्या इथं आर क्यू ची व्हॅल्यू, ठीक आहे, इथे लिहूया आपण आर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला 1 आहे. बरोबर आहे. आर क्यू ची व्हॅल्यू किंवा क्यू आर ची व्हॅल्यू
ठीक आहे. चला आता काम करा, OQ ची व्हॅल्यू बघा. आता काय दिसते आपल्याला, OQ ची व्हॅल्यू किती दिली, 2 दिलाय. मग काम करा, इथे येणार तुमचा 2 चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. QR म्हणजे काय होणार, हा QR म्हणजे काय 1 दिलाय. सो देअरफॉर 1 चा स्क्वेअर. सो नाव 2 स्क्वेअर किती असणार, 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर किती 1 येणार. सो नाव 4 प्लस 1 किती झाला, 5 झाला. सो देअरफॉर इकडे आपला काय आलेलं आहे, तर हा QR स्क्वेअर आलाय. सो आपल्याला काय पाहिजे, फक्त QR ची व्हॅल्यू पाहिजे. मग काम करा, हा स्क्वेअर याला रिटर्न करा किंवा याला फॉरवर्ड करा. हा जाणार तुमचा √5 मध्ये. कशामध्ये जाणार, तर √5 मध्ये जाणार. म्हणजे अशा प्रकारे आपण काम करतोय, याच्यामध्ये रूटची व्हॅल्यू याच्यामध्ये काय करतो, पुट करत असतो. ओके. आता फक्त काम करा, याच्यामध्ये का आर्क ड्रॉ करून घ्या. काय करा, आर्क ड्रॉ करून घ्या. आता आर्क ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात पहिले काम करायचं, जो O पॉइंट तुम्हाला दिसतोय, काय दिसतो, हा O पॉइंट तुम्हाला दिसतोय, या पॉइंट वरती तुम्ही सगळ्यात पहिले काम करा, राऊंडर घ्या. काय करा, राऊंडर घ्या. ठीक आहे ना. बघा आता समजा मी राऊंडर घेतला याच्यामध्ये. ठीक आहे. बघा बघा काय केला, एक मिनिट हा, काय मी या राऊंडरला इथं घेतो. ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिले याला या पॉइंट वरती आणा. एक मिनिट थांबा जरा ना, थोडस बघा. काय करा, याला जस्ट वेट करा, वेट करा, वेट करा, वेट करा. ठीक आहे. राऊंडर घ्यायचंय तुम्हाला, सिंपल सांगतो बघा, एक मिनिट. ओके. बघा राऊंडर घ्या, त्याला या पॉइंटवर ठेवा. ठीक आहे. बघा हा, या पॉइंटवर ठेवा. याला प्रॉपरली इथं हे करायचं, प्रॉपरली याला इथं हँडल करून घ्यायचे आपल्याला. बघा ओके. चलो आता बघा मित्रांनो, काम करा का याला आता डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे इथं काय करू शकतात, ड्रॉ करू शकतात. ओके. अशा प्रकारे आता ड्रॉ केल्यानंतर काय काय याला आता ड्रॉ केल्यानंतर तुम्ही इथं जे काही पॉइंट असतात त्याला तुम्ही नाव द्या, C देऊन टाका. आणि बस अशा प्रकारे तुम्ही याला काय करायचे, जो काही नंबर असेल तो आपण नंबर लाईन त्याला शो करतो. बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे ही ऍक्टिव्हिटी झाली अगोदरची. हा क्वेश्चन झाला. फक्त पायथागोरस थेरम तुम्हाला यूज करायचे. आणि लक्षात घ्या का तुम्हाला कितीपर्यंत काय का कितीपर्यंत तुम्हाला डिस्टन्स कव्हर करायचे हे तुम्हाला घेता येणं आणि येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. काय विद्यार्थी आपले बॅचला पण जॉईन झाले ती, त्यांचंही स्वागत आहे. कारण लक्षात घ्या, बॅच मध्ये आपण पूर्णपणे मॅथ्सच्या ज्या काही बेसिक वगैरे आहेत ते सगळं तुम्हाला A to Z मी तिथं शिकवणार आहे. त्यामुळे त्या बॅचचा सगळ्यांनी फायदा घ्या. काय करा, सगळ्यांनी बॅच त्या सगळ्यांनी काय करा, त्याचा फायदा घ्या. कारण ती बॅच खूप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, बॅच बद्दल माहिती असेल तर मी तुम्हाला, ज्यांना माहिती आहे त्यांनी जॉईन केली, अजून करायची असेल तुम्ही इच्छुक असाल तर करून टाका बिंदास, काय विषय नाही. कारण बेसिक मॅथ्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे शिकवणार आहे. ठीक आहे ना. चला तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तुम्ही याला होमवर्कला ट्राय करा. आता याला घेताना तुम्ही कशा प्रकारे तुम्ही घेणार याला, ठीक आहे ना. काय करायला घेताना पॉईंट कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तर आता तुम्हाला √7 पाहिजे. बघा काय दिलं तुम्हाला, √7 पाहिजे. तर या √7चा सगळ्यात पहिले काम करा, सिम्प्लिफाय करून घ्या. बघा काय करा, √7चा सिम्प्लिफाय करून घ्या. आता √7च्या जर अगोदर बघितलं आपण, तर परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला येतो, 2च येतो. बरोबर आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर काय येतो, 2च येतो. म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 झाला. मग याच्यामध्ये अजून आपल्याला किती ऍड करावं लागेल, 3 ऍड करावं लागेल. पण 3 चा स्क्वेअर 9 घेतो. बरोबर आहे. तर मग काम करायचं, याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं √3 घ्यायचं. काय घ्यायचं तुम्हाला, √3 घ्यायचा आणि याचा स्क्वेअर घ्यायचा. बस एवढं तुम्ही काम करा. पायथागोरस थेरम मध्ये टाका. 2 चा स्क्वेअर 4 झाला. देन हा रूट, बरोबर आहे, रूट स्क्वेअर रूट आणि 2 कॅन्सल झाला, म्हणजे स्क्वेअर उरला काय 3 आला. 4 + 3 7 आला. इकडचा याला काय करायचा, रूटमध्ये टाकायचा. बस एवढी ऍक्टिव्हिटी आहे. याला ट्राय करा, सॉल्व्ह होते का नाही बघा. आणि आपण बाकीचे एक्झाम्पल वगैरे जे असणार आहे ते आपण काय करणार आहे, प्रॅक्टिसला पुढे कंटिन्यूस करणार आहे. ओके. चला लक्षात घ्या, मी प्रत्येकाला ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या, मी होमवर्क दिल्याशिवाय राहत नाही. थोडा तरी होमवर्क मुलांना पाहिजे, थोडा तरी प्रॅक्टिस तुम्हाला जमली पाहिजे. ओके ना. सेम टू सेम तुम्हाला काम करायचं काय, अशा प्रकारचं जो काही तुम्हाला असा ट्रायंगल दिसतोय, आता इथं तुमचा काय नडतं, इथं 0 घेतला तुम्ही, O घेतला. बरोबर आहे. इथं डिस्टन्स मोजा, तुम्हाला किती डिस्टन्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही याची काय करा, डायरेक्टली व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके. चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. मी नक्की सगळ्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी काय अडचण घ्यायची गरज नाही. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.